हाय हॅलो नमस्कार. आणि हे नारळाचं झाड आहे आणि गावाकडची मजाच एक वेगळी. तर नारळाच्या झाडाखाली नारळ पडले होते, शिवायने अगोदर आणलं होतं. आणि हा बघा काय म्हणतोय. काय करायचं गणेशा, काय करायचं? चल मग आता घरी, इकडं असं हे नारळ घरी घेऊन आलो. आणि ह्या घराचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. जर फुल व्हिडिओ बघायचा असेल ना तर नक्की जाऊन चेकआउट करा. तर मस्त असं नारळ फोडायला मी पण पहिल्यांदाच नारळ फोडते, म्हणजे कट करते, मला येत नव्हतं. आणि हे खूप निब्बर नारळ होतं, म्हणजे कट व्हायला एवढा त्रास देत होतं ना. आणि विळा आहे, विळ्याने कट करत होती, कारण की आपल्याला काही एवढं नॉलेज नाही आहे त्यातलं. पण कट करता मला व्यवस्थित येत नव्हतं. आणि पहिलं नारळ हे जे नारळ आहे ना ते खूप निब्बर झालं होतं, म्हणजे एक खोबरा तयार झालं होतं याच्यामध्ये, त्यामुळेच बहुतेक हे कटच होत नव्हतं. आणि मग खूप प्रयत्न केला मी, तरी सुद्धा कापत होती, परंतु हे कटच होत नव्हतं. त्यानंतर मग अहो म्हणाले की ते म्हणजे नारळ तयार झालं तर ते कशाला कापतेस, दुसरं घेऊन काप. तर म्हणून मग मी ते नारळ ठेवलं, कारण की बघा इथे मी ट्राय करते पण कटच होत नाही. त्यानंतर हे दुसरं नारळ घेतलं आणि हे एवढं स्मूथ होतं ना, कट करायला एवढं सोपं जात होतं, मस्तच वाटत होतं. आणि आपल्याला असं नारळ कट करायला छान वाटतं, कारण की जेव्हा आपण दुकानामध्ये किंवा स्टॉलवरती जातो ना त्यावेळी मजा वाटते. परंतु हे बघा किती उडालं मस्त पाणी, आणि यामध्ये खूप जास्त पाणी आहे या नारळामध्ये. आणि गावाकडे अशा गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये मिळतात, त्याचं मोलच वेगळं असतं. आणि गावाकडल्या वस्तूंची किंमत करू शकत नाही, कारण कितीही खात या गोष्टीची कमतरता होत नाही. झाडाला एक खाल्लं तर आणखीन भरपूर असतात. तर बघा असे नारळ पाणी पोरांनी पिलं आणि एकदम फ्रेश आणि ताजं होतं हे, ना की 10 दिवस 8 दिवस तोडून ठेवल्यानंतर पिले. तर बघा हे असं फ्रेश नारळ पाणी. आणि बघा त्यामध्ये एवढ्याशा नारळामध्ये 2 ग्लास पाणी निघालं. आणि सगळ्यांनी वाटून वाटून पिलं. आणि ही तर गोष्ट मुलांना शिकवायची असते, की एखादी गोष्ट आपल्याला खायला भेटली तर ती सगळ्यांना वाटून खा, शेअर करून खा, जेणेकरून पुढे चालून ती सवय आपल्या मुलांना छान लागेल. आणि इथे शिवायचं बघा आपलं नारळातलं मलाई काढणं चालू आहे. तर बघा हा म्हणतोय छान होतं नारळ पाणी आणि खूपच छान होतं, गोड होतं. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच नव्या पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. कसा झालं?